नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। 9 ते 24 महिन्याच्या बाळाला आता आहार घेण्याची रुची वाढू लागलेली असते। अशा वेळी तुम्ही जर वेगवेगळे पदार्थ बाळाला इंट्रोड्यूस करून दिले तर बाळाला आहार घेण्याच्या खूप चांगल्या सवयी लागतात। अशा वेळी बाळाला दररोज वेगवेगळं काय द्यावं जे की भरपूर पौष्टिक असेल, बाळाला ते आवडेल, सहज खाता येईल असा प्रश्न पडतो। आज आपण बाळासाठी असेच वेगवेगळे पदार्थ काय देऊ शकतो यासाठीचे पर्याय पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पूर्ण पहा, म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। बाळाला आहार व्यवस्थित घेता येऊ लागल्यानंतर, वेगवेगळ्या चवी आवडू लागल्यानंतर बाळाची खूप इच्छा असते की वेगवेगळे पदार्थ आपल्याला खायला मिळावे। घरातील मोठी माणसं जे जे खातात ते सगळे पदार्थ आपल्याला खाता यावे। मग अशा वेळेस तुम्ही बाळाला भरपूर पदार्थांची ओळख करून देऊ शकता, जेणेकरून बाळाला सगळे पदार्थ खाण्यामध्ये रुची निर्माण होईल आणि आहार घेण्याच्या खूप चांगल्या सवयी बाळाला याच वयामध्ये लागतील। बाळाला भरपूर पोषण तत्व मिळण्यासाठी, उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी आहार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। पुढील आयुष्यामध्ये मुलांना आहाराच्या चांगल्या सवयी लागण्यासाठी 1 वर्षापर्यंतच्या बाळाला वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खायला देणं खूप गरजेचं असतं। बाळाला नेहमी वेगळं काय द्यावं हा प्रश्न आपल्या मनात असतो आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तो प्रश्न नक्कीच आपल्या मनातून दूर होईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत। आता आपण जे आधी पाहणार आहोत त्या पदार्थांच्या रेसिपीजही आपण या चॅनलवरती पाहू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये बाळाचा आहार अशी एक लिंक दिलेली आहे, त्याबद्दलही त्या लिंकवरती क्लिक करून आपण हे सगळे व्हिडिओ पाहू शकता। त्यासोबतच बाळाच्या आहारासंबंधीचे, त्याच्या पचनासंबंधी आपल्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील त्याबद्दलचेही व्हिडिओ आपण या चॅनलवरती सविस्तररित्या पाहू शकता। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। लहान बाळाला व्यवस्थित खाता येईल, पचन होईल, बाळाला खूप आवडेल असा पदार्थ म्हणजे खीर। खीर ही खूप पटकन बनते, त्यामधून तूप, गूळ, ड्रायफ्रूट, वेगवेगळे धान्य बाळाच्या पोटामध्ये जातात, त्यामुळे बाळासाठी खीर हा एक पूरक पोषक आहार आहे। खीर बनवण्यासाठी काही गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवली तर अगदी झटपट खीर बनवू शकते। पोषक पूरक आहार देण्यासाठी खीर हा खूप चांगला पर्याय आहे। दिवसभराच्या जेवणामध्ये एक वेळेचं जेवण म्हणून बाळाला आपण खीर देऊ शकता। खीर वेगवेगळे प्रकार म्हणजे रव्याची खीर, तांदळाची खीर, ओट्स खीर, नाचणी खीर, पोह्यांची खीर, मखाण्याची खीर, शेवयांची खीर, शाबूची खीर, वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्स आणि काही फळं घालून केलेली खीर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खीर आलटून पालटून लहान बाळाला देऊ शकतात। याची पौष्टिकता वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये तूप, गूळ, ड्रायफ्रूट वापरले तर त्याची चव, पौष्टिकता अधिक वाढायला मदत होईल आणि खिरीमध्येही वेगवेगळ्या चवी आपल्याला बाळाला देता येतील। बाळ सहज खाऊ शकेल आणि बाळाला खूप आवडेल असा एक पदार्थ म्हणजे मऊ घावन किंवा चिला। हा पदार्थ तुम्ही पराठा बनवूनही बाळाला देऊ शकता। यामधूनही वेगवेगळे धान्य, कडधान्य, भाज्या, मसाले बाळाला देता येतात। घावन किंवा परात, तूप, काही मसाले, ड्रायफ्रूट वापरले तर पौष्टिकता आणि चव वाढेल। त्यासोबतच खाण्यासाठी लोणी, तूप, घरी बनवलेलं टोमॅटोचं सॉस, दही देत असाल तर लहान मुलं असे पदार्थ पोटभर आणि आवडीने खायला मदत होते। दात नसणाऱ्या बाळालाही अशी मऊ बनवलेली घावन किंवा पराठे सहज खाता येतात। बाळासाठी पूरक पोटभरीचा आहार म्हणून हे घावन किंवा पराठ्याचं पीठ तयार करून हवाबंद डब्यामध्ये 1 महिन्यापर्यंत साठवून ठेवू शकता। बाळाला अंड्याची वेगवेगळ्या भाज्या घालून त्याचं घावनही बनवून देऊ शकता। पनीरचं घावन किंवा पराठाही आपण लहान मुलांना देऊ शकता। बटाट्याचा पराठा, वेगवेगळ्या भाज्या बारीक चिरून केलेला, रवा, बेसन, दही टाकून केलेलं पराठा किंवा घावन, गहू किंवा ज्वारीचं पीठ आणि भाज्या यांचं घावन बनवता येतं। त्यासोबतच गूळ शेंगदाण्याची पोळी, तिळगुळाची पोळी, ड्रायफ्रूटची पोळी, थालीपीठ, कधीतरी तळलेले धपाटे, पुरी, मसाले पुरी, तीळ किंवा धणे जिरे पूड घालून केलेली पुरी, असेही पदार्थ बाळाला आपण देऊ शकतो। लहान मुलं हे पदार्थ आवडीने पोटभर खातात। एक वेळेचा पूरक पौष्टिक आहार म्हणून घावन किंवा डोसा बाळाला देऊ शकता। लहान मुलांना अन्न चावून खाण्यासाठी आणि हाताने उचलून खाण्याची सवय लागण्यासाठी असे घावन किंवा पराठे बाळाला आपण देऊ शकतो। शिरा हा देखील झटपट तयार होणारा, बाळाला ऊर्जा देणारा, पोटभरीचा आणि भरपूर पोषण तत्व असणारा पदार्थ आहे। गव्हाचा शिरा, नाचणीचा शिरा, ओट्सचा शिरा, रव्याचा शिरा, फळे आणि रवा शिरा
बेसनाचा शिरा, मुगडाळीचा शिरा, सेरेलॅकचा शिरा बनवून तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. शिरा बनवत असताना त्यामध्ये तूप, गूळ, लोणी, ड्रायफ्रूट, दूध वापरलं तर त्याची पौष्टिकता आणि चव वाढायला मदत होते. लहान मुलांना शक्यतो गोड पदार्थ आवडतात, त्यामुळे बाळ पोटभर खाण्यासाठी शिरा हा खूप चांगला पर्याय आहे आणि एक वेळचा पूरक पौष्टिक आहार म्हणून तुम्ही बाळाला शिरा देऊ शकता. पराठे किंवा घावन बनवतो त्याच पद्धतीने छोटे छोटे पॅनकेकही वेगवेगळ्या आकारांमध्ये बनवून देता येतात. लहान मुलांना स्वतःच्या हाताने अन्न उचलून खाण्याची सवय लावण्यासाठी असे छोटे छोटे पॅनकेक तुम्ही फिंगर फूड म्हणून देऊ शकता. नाचणी, बाजरी, गहू, ज्वारी, रवा, ओट्स, तांदूळ, साबुदाणा, कडधान्य, डाळी याच्यामध्ये भाज्या, फळे घालून छोटे छोटे पॅनकेक आपण बनवू शकतो. पॅनकेक गोड बनवायचे असतील तर गूळ, फळांचे रस घालू शकता. डाळ तांदळाचे पॅनकेक, कडधान्य किंवा मिश्र डाळींचे पॅनकेकही बनवता येतात. रताळा, बटाटा, गाजर किंवा साबुदाणा यांचे छोटे छोटे पॅनकेकही आपण बनवू शकतो. पोह्याचे पॅनकेक बनवू शकतो. पॅनकेक सोबत खाण्यासाठी तूप, दही, लोणी, खजूर, चटणी, नारळाची चटणी देत असाल तर चव, पौष्टिकता वाढेल. बाळाला पूरक पौष्टिक आहार देता येईल. पॅनकेक मऊ बनतात, त्यामुळे अगदी दात नसणाऱ्या बाळालाही सहज थोडंसं चावून खाता येतात. प्रवासातही मुलांना हा देण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. पौष्टिक लाडू मुलांना खाण्यासाठी देऊ शकतो. बाळाला स्वतःच्या हाताने खाता येण्यासाठी लाडू खूप चांगला पर्याय आहे. आपण एकदा तयार केलेले लाडू साधारण 15 ते 20 दिवसांपर्यंत हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकतो. वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या चवीचे लाडू तयार करून ठेवले तर बाळाच्या मधल्या छोट्यासाठी प्रवासामध्ये किंवा घाईच्या वेळेत देऊ शकता. लाडूमधून गूळ, तूप, ड्रायफ्रूट, खजूर असे गुळाचा लाडू, खारीक खोबऱ्याचा लाडू, खजूरचा लाडू, इतर ड्रायफ्रूटचा लाडू, रवा, बेसनाचा लाडू किंवा मुगडाळीचे लाडू, उडदाच्या डाळीचे लाडू, राजगिरा लाडू, नाचणीच्या पिठाचे लाडू, डिंक लाडू, अळीवाचे लाडू, ओट्सचे लाडू असे भरपूर लाडूचे प्रकार तयार करून तुम्ही ठेवू शकता आणि चव बदल म्हणून वेगवेगळे प्रकार करून तुम्ही बाळाला देऊ शकता. दररोज आपण जी ताजी पोळी बनवतो ती पोळी ही छान कुस्करून त्याच्यामध्ये तूप, गूळ मिसळूनही त्याचा लाडू बनवून देऊ शकतो. बाळाला हातामध्ये घेऊन सहज खाता येईल, पोटभर पौष्टिक आहार होईल यासाठी असा लाडू खूप चांगला पर्याय आहे. लहान मुलांना तुम्ही कटलेट देखील वेगवेगळ्या आकारामध्ये बनवून देऊ शकता. उकडलेला रताळा, बटाटा, उकडलेले गाजर, त्यामध्ये भरपूर भाज्या घालून, रवा घालून किंवा तांदळाचे पीठ घालून असे कटलेट बनवता येतात. पालेभाज्या, भाज्या किसून भोपळा, मका, पनीर अशा पदार्थांपासूनही तुम्ही छान कटलेट तयार करू शकता. लहान मुलांना तळलेले पदार्थ देणं टाळावं. कटलेट शक्यतो शालो फ्राय करून दिलं तर बाळाला पोटभर खात शकतं. शाबूचं कटलेट, पोह्याचे कटलेट, ब्रेड कटलेट, वेगवेगळ्या कडधान्यांचे कटलेट देता येतात. बाळाला स्वतःच्या हाताने खाण्याची सवय लागण्यासाठी एक फिंगर फूड म्हणूनही तुम्ही असे कटलेट देऊ शकता किंवा प्रवासामध्येही देण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. लहान मुलांच्या आहारामध्ये मांसाहारी पदार्थ योग्य प्रमाणात असायला हवे. बाळाला नियमितपणे अंडे देऊ शकता. अंडा मॅश करून ग्रेव्ही बनवून एग राईस, उकडलेला अंडा किंवा अंड्याचा ऑमलेट बनवून देऊ शकता. मासे, चिकन, मटन सूप याच्यामध्ये पोळी, भात, भाकरी मॅश करून लहान मुलांना देऊ शकता. चव बदल म्हणून आणि भरपूर पोषण तत्व मिळण्यासाठी मांसाहारी पदार्थ आठवड्यातून 2 वेळा बाळाला द्या. मांसाहारी पदार्थ बनवत असताना कमी तेलकट, कमी तिखट आणि कमी मसालेदार असावे. पदार्थ व्यवस्थित स्वच्छ करून शिजवून मॅश करून मऊ स्वरूपातच बाळाला द्या, म्हणजे पचनाची कोणतीही तक्रार येणार नाही. लहान मुलांना आहारामध्ये नेहमी गोड खाऊन कंटाळा येतो किंवा एकाच चवीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी बाळाला छान चटपटीत काहीतरी देण्यासाठी उपमा बनवू शकतो. रव्याचा उपमा, ओट्सचा उपमा, शेवयाचा उपमा, घरी बनवलेले सॅरेलॅकचा उपमा, नाचणीचा उपमा पदार्थ देऊ शकता. उपमा पौष्टिकता आणि चव अधिक वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये तूप, शेंगदाण्याचं कूट, लसूण, अद्रकची पेस्ट, धणे जिरे पूड, लिंबू, कढीपत्ता, तीळ, कोथिंबीर, काही भाज्या बारीक चिरून किंवा किसून घालू शकता. बाळासाठी उपमा बनवताना मऊ पातळ बनवा, त्यामध्ये कुठलाही पदार्थाचा मोठा तुकडा जाणार नाही याची काळजी घ्या. रबरबीत मऊ शिजवलेली, कमी तिखट, कमी तेलकट आणि कमी मसालेदार खिचडी ही लहान मुलांना देता येते. खिचडीमधूनही वेगवेगळ्या डाळी, धान्य, कडधान्य, भाज्या, तूप, काही मसाले बाळाला देता येतात. बाळाचा पूरक, पौष्टिक आणि पोटभरीचा आहार म्हणून खिचडी देऊ शकतो. खिचडी मऊ पातळ शिजवावी. बाळाच्या घशामध्ये अडकतील असे कोणतेही पदार्थ यामध्ये राहणार नाहीत याकडे लक्ष द्या. मिक्स डाळ खिचडी, डाळ आणि तांदळाची खिचडी, मूग डाळ आणि तांदळाची खिचडी, ओट्सची खिचडी, शेवयांची खिचडी, फळभाज्या, पालेभाज्या, पनीर, सोया घालून केलेली तांदळाची खिचडी आपण बाळाला देऊ शकता.
खिचडीत भाज्या किसून घातल्यास मऊ शिजतात आणि कुठलाही मोठा तुकडा त्यामधून जात नाही. मोड आलेली कडधान्य घालून केलेली खिचडी, बाजरीची खिचडी बाळाला आपण देऊ शकतो. खिचडीत तूप, शेंगदाणा कूट, लसूण, अद्रक पेस्ट, धणे जिरे पूड, कढीपत्ता, कोथिंबीर, काही भाज्या बारीक चिरून घातलं तर त्याची चव आणि पौष्टिकता अधिक वाढायला मदत होते. 9 महिन्यानंतरच्या बाळाला गाईचं दूधही देऊ शकता. बाळासाठी दूध पोळी, दूध भात, दूध भाकरी देऊ शकतो. यामध्ये तूप, गूळ, ड्रायफ्रूट पावडर, दुधाची साय, खजूर असे पदार्थ घालून दिल्यास पौष्टिकता आणि चव वाढायला मदत होते आणि हे पदार्थ बाळ आवडीने खातं. वरण भात, वरण चपाती, भाजी भात, पोळी भाजी हे देखील मऊ कुस्करून बाळाला देऊ शकता. यासाठी बाळासाठी वरण कसं बनवावं याचीही रेसिपी आपण चॅनलवरती पाहू शकता. लहान मुलांच्या आहारामध्ये फळं आणि भाज्या नियमित असणं गरजेचं असतं. फळे आणि भाज्यांमधून विटॅमिन्स आणि मिनरल्स, फायबर लहान मुलांना खूप चांगल्या प्रमाणात मिळते. सर्व देशी आणि ऋतूनुसार मिळणारी फळं लहान मुलांना द्या. गोड नैसर्गिकरित्या पिकवलेली फळे प्युरी करून, मॅश करून किंवा फळांचा रस काढून देऊ शकता. 1 वर्षानंतरच्या बाळाला चावून खाता येऊ लागल्यानंतर फळांचे बारीक काप करून देऊ शकता. फळांप्रमाणेच भाजींच्या प्युरी, सूप, भाज्यांचे थालीपीठ, पराठे आणि भाजी बनवूनही लहान बाळाला देता येते. लहान मुलांसाठी असे भाजींचे आणि फळांचे वेगवेगळे पदार्थ कसे बनवावे, त्यासोबतच आत्तापर्यंत आपण पाहिलेले पदार्थही कसे बनवावे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये बाळाचा आहार अशी एक लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे पदार्थांच्या रेसिपीज पाहू शकता. लहान मुलांच्या आहार ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही धान्य, मूग डाळ, तूर डाळ, कमी प्रमाणात मसूर डाळ, चणा डाळ आणि मोड आलेली कडधान्ये देऊ शकतो. भात, पोळी, भाकरी, थालीपीठ, आमटी, उसळ या पदार्थांमधून ही धान्य आणि कडधान्य बाळाला नियमितपणे देता येतात. बाळ सशक्त निरोगी राहण्यासाठी, बाळाचं वजन छान वाढण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लहान मुलांच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, कॅलरीज येतील याकडे विशेष लक्ष द्या. मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे तूप, मध, गूळ, मसाले, ड्रायफ्रूट, दूध, दुधाचे पदार्थ येतील असा आहार बाळाचा असावा. लहान मुलांना रोज रोज तेच पदार्थ खावेसे वाटत नाहीत, त्यामुळे आता आपण पाहिलेल्या पदार्थांच्या यादीमधून वेगवेगळे पदार्थ बाळाच्या 3 वेळेच्या जेवणासाठी आणि मधल्या भुकेसाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार बनवून देऊ शकता. लहान मुलांना चव बदल म्हणून गव्हाच्या ब्रेडचे सँडविच, पिझ्झा, नूडल्स, गव्हाच्या पिठाचा पास्ता असे पदार्थ घरी बनवून देऊ शकतात. चटपटीत, रंगीत, आकर्षक पद्धतीने पदार्थ दिले तर बाळ आवडीने आणि पोटभर खातं. मुलांना जंक फूड, प्रिझर्व फूड, केमिकलयुक्त पदार्थ, साठवून ठेवलेले पदार्थ देणं मात्र टाळा. लहान मुलांना आहाराच्या चांगल्या सवयी हे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि पालकांच्या सवयींवरती पाहूनच लागतात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त पौष्टिक घरचा आहार, ताजा सात्विक आहार घेण्याकडे कल ठेवा. म्हणजे मुलांनाही त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकस घरचा आणि पौष्टिक आहार घेण्याची चांगली सवय लावता येईल. आता आपण ज्या पौष्टिक पदार्थांचे पर्याय पाहिले त्या सगळ्या पदार्थांच्या रेसिपीज आपण चॅनलवरती पाहू शकता. बाळ किती खात आहे यापेक्षा किती पौष्टिक खात आहे याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. मुलांना उत्तम आरोग्य लाभावे, शारीरिक आणि बौद्धिक विकास उत्तम व्हावा यासाठी आपले पारंपरिक पौष्टिक पदार्थ मुलांना खाण्याची सवय आपण लावू शकतो. आपले पारंपरिक पदार्थही भरपूर पौष्टिक, चविष्ट आणि कुठलेही त्रास न होणारे आहेत. त्यामुळे तेच पदार्थ खाण्याची सवय आपण स्वतःही आणि बाळालाही लावणं उत्तम. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह. धन्यवाद.